संतांचा किती मोठी आहेत संत लक्षात घ्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतल्या मालकांचं कीर्तन चालू होतं. चंद्रकांत बुवा त्या कीर्तनामध्ये मृदंग वाजविण्यासाठी सोनबा ठाकूर होते. सोनबा ठाकूर आणि सोनबा ठाकूर आणि एक व्यक्ती तुकोबारायचे जिथं कीर्तन आहे त्या कीर्तनाकरता एक व्यक्ती सोनबा ठाकरांसोबत जात आहे. ती तुकोबारायच्या परंपरेतली व्यक्ती. जो 14 तुकोबारायचा कीर्तन परंपरेतला फोटो आहे ना, त्या परंपरेत त्या व्यक्तीचा फोटो आहे. अशी व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं कैलास बाबा शिवजी कासार. व्यवसायानं त्यांचा बांगड्या भरायचा धंदा होता. काय त्यांचा महिमा सांगतोय, संतांचा महिमा किती मोठा आहे. व्यवसायानं या इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी ते बांगड्या भरायचे. मोठ्यांना सांगायची माझी लायकी नाही, पण मी 40 क्रॉस केली म्हणून 40च्या आतल्या शिक्षण संपलेल्या तरुणांना एक विनंती करील, आपल्या पोटाला लागतंय त्याच्यापेक्षा 8 पटीनं दिवसभरात कमवायचं. तो घरात राहण्याच्या लायकीचा आहे, तो या राष्ट्रात राहण्याच्या लायकीचा आहे, तो या देशात राहण्याच्या लायकीचा आहे. बापानं कमवलेली आयती भाकरी खाऊन जर नुसते मोबाईल इचकीत असेल तर तो हरामखोर जगण्याच्या लायकीचा नाही. तो देशासाठी घातक आहे, तो गावासाठी घातक आहे. महाराज, मला नाव लक्षात नाही, धर्मराज महाराज, तो घरातल्या लोकांसाठी सुद्धा घातक आहे. हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्खांदा. आपण ज्या कुळात जन्माला आलो महाराज, तो कुलाचार करणं, रामकृष्ण हरी म्हणा, नाही अभंग पाठ करता आला, नाही गाथा वाचिता आला, नाही ज्ञानेश्वरी वाचता आली, नाही गीता वाचता आली, नाही रामायण वाचता आलं, नाही भागवत वाचता आलं, रामकृष्ण हरी म्हणता येतं ना. हरि का नाम. आणि आपण या महाराष्ट्राच्या मातीत पवित्र भारत देशात कुटुंब प्रणालीत आलोत. अहो, संसारातला नाही, संन्याशानं पण काम करावा. काय खाईन दुपारी? संन्याशाला वरून भाकरी पाडतील का? त्यालाही काही ना काहीतरी काम करावंच लागेल ना. एखादं संस्थान सांभाळावं लागेल, एखाद्या गावातली पूजा करावं लागेल, तिथं ग्रंथ सांगावं लागेल, ब्रह्मचर्य धर्म, घोकावी अक्षरे लोकांना शिकवावं लागेल या बालकांना. मग त्याला ती भाकरी भेटेन, फुकट नाही. आणि त्यानं जर फुकट खाल्ली तर ती पचणारही नाही. हा, त्याला मोक्ष मिळता मिळता मातीत जाईल. शास्त्र सांगितलं प्रत्येकानं रिकामं वाचायचं ना, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. तरुणांना सांगतो म्हणून माझे शिवजी कासार बांगड्याचा धंदा करायचे. या पवित्र भारत देशाच्या माऊलीला सौभाग्याचा चुडा भरायचे. कारण भारत देशाच्या माऊलीला चुडा असतो, चुडा चुडा चुडा. आता काही घालीत नाहीत, त्याने नवऱ्याला घालावा, तो भाग सोडून द्या. आता एखादी घाली, एक जण म्हणला महाराज माझी बायको कीर्तन ऐकती पण बांगड्या घालीतच नाही. म्हणलं तू घाल, धकून जाते तिच्यावरच, तू घाल. आणि 22 वर्षाच्या नंतर साडी तू नेस, तिला पॅन्ट शर्ट दी. करणं बदल, काय हरकत आहे. पण असा जर कोणी बदल करत असेल तर त्या कीर्तनात बसायच्या लायकीच्या नाहीत. असं नाही म्हणा. नाही नाही नाही, बांगड्या 1, 2 किंवा असल्या पाहिजे हातात. कारण आपली संस्कृती सांगते हातात बांगड्या असावा. पंढरीतल्या मालकिनीच्या हातात चुडा, कैलासातल्या मालकिनीच्या हातात, पार्वती आईसाहेबाच्या हातात चुडा, आदिशक्ती मातेच्या हातात चुडा. का? कारण या देशातली सर्वात मोठी उच्च श्रीमंती कोण असेल त्या देशाची स्त्री, राज्य, राणी व संपत्ती. चुडा असावा. ठीक आहे, कोणी घालीत नसेल, काय नसेल, तो ज्याचा त्याचा भाग आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या भारत देशात, काय करायचं ते ठरवा ज्याचं त्यानं. पण आपण ज्ञानोबाराय तुकोबारायला मानलेल्या माणसांनी त्या घरच्या पवित्र स्त्रीने चुडा घातला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आधुनिक युगात जर वावरत असतात, एखाद्या साडी नेसायचा कंटाळा आला, ते एखादी शिकलेली मुलगी कपडे घालीत असेल, पण तिला सुद्धा मर्यादा आहे. अंग कमी दिसावा असे कपडे घातले पाहिजे. इतका जरी आजचा मुद्दा कीर्तनातून घेतला तरी गिरगावच्या बाळूला पुण्य मिळेल. एक वाक्य सांगू का तुम्हाला? वस्तू 2 कैलास बाबा झाकलेल्या असावा. देवानं 1000 कोटीची प्रॉपर्टी जरी दिली तर डायरीच्या पुढून पैसे टवाचे नाही. जे डायरीच्या पुढून नोटा ठेवतात का ते भिकारी नसतात संजू भाऊ, ते भिकार चोट असतात. डायरीच्या पुढून जे नोटा ठेवतात का, डायरीच्या पुढून त्यानं नोटा ठेवा, त्याच्यापेक्षा जगात कोणी श्रीमंत नसावा. आणि तू डायरीच्या पुढून नोटा ठेवून लोकांची इथं काम करतो ना. मला जरी मी डायरीच्या पुढून नोटा ठेवल्या आणि एखाद्यानं जर मला कीर्तनाला बोललं तर मी त्याचं कामच केलं का नाही?
आणि कीर्तनच करायचं असेल तर नदीत बसून रामकृष्ण हरी म्हणणं, कशाला त्याचा बापन त्याची माय चोळायला पुण्यतिथीच्या दिवशी? हा, आखो कुळवर्णन करायला साबणा लावून निरमा लावून धुवाला तू रोजदारच आहे त्याचा 2 मिनिटं 2 घंटे नाही. पैसा हा उघडा नसावा एक गोष्ट, आणि या देशातली स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. या 2 गोष्टी या देशाचं सूत्र आहे, फक्त या देशाचं सूत्र आहे. चला, बांगड्याचा धंदा याच्यावरून सांगत होतो. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी बांगड्या भरायच्या शिवजी कासारांनी. महाराज काय पुण्यवान कासार असेल तो, ज्याला तुकोबरायचं दर्शन घडत होतं. प्रत्यक्ष तुकोबरायाच्या पायावर त्याचं डोकं पडत होतं. काय अधिकारी असतील शिवजी बाबा ते. महाराज तुकोबराय पान सामान्य गोष्ट असेल, तुकोबराय पाने प्रत्यक्ष तुकोबरायच्या मुखारविंदातलं भजन ऐकणे, प्रत्यक्ष तुकोबरायच्या वाणीतून कीर्तन ऐकणे. काय कान पवित्र असतील त्या शिवजींची, किती कान पवित्र असतील की जे तुकोबराय ऐकलेलं कानातनं जेवत होते. पण बांगड्याचा धंदा, शिवजी कासार आणि सोनबा ठाकूर रस्त्यानं चालत होते. रस्त्याने चलता चलता सोनबा ठाकरांनी एक प्रश्न केला. काय त्यांचा महिमा म्हणून सांगतोय. शिवजी, जी ठाकूरजी. महाराज मोठ्या लोकांची भाषा फार गोड असते. जी शब्द वापरला, जी. आता 1 लाख रुपये तोळा जी शब्द भेटायचा नाही. सुनामणीनं सासऱ्याला जी, सुना सुना ज्यांची प्रॉपर्टी मुलं सुना चुरू खाल्यात ना, ते पण आपल्या घरातल्या वडील लोकांना जी म्हणीनत. आणि जी हा शब्द आदरवाचक शब्द आहे. महाराज हा जी शब्द देहूतल्या मालकांनी या फोटोतल्या मालकाला वापरला. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता शब्द वापरला. जी हा आदरवाचक शब्द आहे, प्रभावशाली शब्द आहे आपला. जी ठाकूर बुवा. सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, शिवजी एक बोलू. मला तुम्ही एके दिवशी प्रश्न केलता, तुम्ही किती पुण्यवान आहात की तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला भेटतो. महाराज कोणाला साथ करायला भेटती याच्यात मोठेपण असते. पक्वाद कोण वाजवायला नाही, कोणाच्या कीर्तनात वाजवायला याच्यात तुमचं पुण्य आहे. हा गुरुजी, तुमचं पुण्य तिथे आहे, तुम्ही कोण्या कीर्तनकाराला साथ करायली त्याच्यात पुण्य आहे. किती दाखव दाखवायचं तुम्हाला कथेत. एकीकून पक्वाद, एकीकून तबला आणि एकीकून ढोलकी. काय राहिलं त्या पक्वादाची किंमत. किती पक्वाद मोठा आहे. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर अमेरिकेत गेले त्यावेळेला ही बॅग नव्हती, पंचाळवा ही बॅग नव्हती. त्यावेळेला अर्ध धोतर होतं पक्वादाला बांधायला, अर्ध धोतर. अमेरिकेच्या विमानतळावर आदरणीय वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकर उतरले. केवढ्या लोक घ्यायला आले असतील. महासत्ता देश कैलास बुवा, द्या बापू पक्वाद. नाही दिला. कार्यक्रमाच्या स्टेजपर्यंत पक्वाद बापूंनीच नेला. पत्रकारांनी प्रश्न विचारला, बापू एक विचारू, राग येणार नाही. नाही दादा, तुम्ही आमच्याजवळ पक्वाद का दिला नाही. डोळे भरून आले आणि बापूंनी सांगितलं, दादा पक्वाद खांद्यावर घेतला म्हणूनच अमेरिका पाहायला भेटली. पक्वाद खांद्यावर घेतला रे दादा म्हणून अमेरिका पाहायला भेटली रे. आणि ज्या पक्वादामुळं जगात गाजलोय ते पक्वाद मी तुला कसा देऊ दादा, म्हणून खांद्यावर ठेवतोय. महाराज कोणासोबत वाजिलाय याला किंमत आहे, याला किंमत आहे. मला तुम्ही प्रश्न केलता शिवजी की तुकोबरायच्या कीर्तनात तुम्हाला पक्वाद वाजवायचा सन्मान मिळाला, मान मिळाला, ती सेवा मिळाली. मान सन्मानपेक्षा सेवा मिळाली. माझे 2 शब्द वापस घेतो. तुम्हाला सेवा मिळाली. आणि ती का मिळाली, कशी मिळाली याचं सविस्तर तुम्हाला चिंतन सांगितलं. पण आज माझा तुम्हाला उलट प्रश्न आहे की तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात एक तर टाळ वाजवायला मिळतो, चाल म्हणायला मिळते. गंगाजी मवाळांसोबत चाल म्हणली. गंगाजी मवाळ म्हणजे सामान्य व्यक्ती होती का. त्यांच्यासोबत शिवजी कासारांनी चाल म्हटली. आणि कधी कधी खाले पण बसायचे. खाले पण, त्याचं खाले बसण्याचं कारण रंगनाथ गुरुजींचं ऐकिलं. मी पाहिले नाही पण एकदा दोनदा खाले का बसले ते गुरुजींनी सांगावं. असेल काहीतरी कारण, असेल काहीतरी कारण. मग हे तुम्हाला तुकोबराय कसे प्राप्त झाले. प्रसंग पहा किती तात्विक आहे.
शिवजी कासारांच्या तोंडातून वाक्य पडलं, सोनबाजी मी काही पुण्य केलं नाही, एकच पुण्य केलं. दादा कडक करा आवाज. एकच पुण्य केलं दादा, स्वतःची बायको सोडून या भारत देशातल्या ज्या ज्या बाईला बांगडी भरली ती वयानं मोठी असेल तिला माय म्हणून तिच्या हाताला स्पर्श करीत होतो. मध्यम वयातली असेल बहीण म्हणून तिच्या हाताला स्पर्श करीत होतो. आणि कमी वयाची असेल तर पोटची पोरगी समजून तिला बांगड्या भरीत होतो. जिच्या सोबत लग्न केलंय ती वगळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला 3 कारणं दिली. एक आई, एक बहीण आणि एक लेक. या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीकडे माय, बहीण आणि लेक या दृष्टीनं पाहतो. आणि ते पुण्य पदरात पडलं सोनबा ठाकूर, म्हणून तुकोबारायसारखा महात्मा सापडला. दिवस तोच आहे कैलास बुवा, तोच दिवस आहे तोच. आणि त्याच दिवशी शिवजी कासारावर दुःखाचा डोंगर कोसळला. काय त्यांचा महिमा सांगतोय, दुःखाचा डोंगर कोसळला. तुकोबारायचं कीर्तन चालू आहे. कर्म न गहन गती. त्या दिवशी शिवजींना टाळ भेटला नाही. कोणीतरी एका व्यक्तीने टाळ घेतला असेल. सुधारित काळ नव्हता. आता लाखो टाळ विकत घेतो. याच्या पलीकडं भजन करणाऱ्यांसाठी शेगाव पंढरी आजही टाळ वाटते, आजही मृदंग वाटते, आजही विना वाटते. समाधीतून शेगावतनं काम चालू आहे आजही. आणि आपल्याकडे भरपूर आहे. आपणही नगरून कितीतरी टाळा आणू शकतो, अहिल्यानगरून. पण तो परिस्थिती नाजूक होती. खाली बसण्याचा योग आला. पण कोणाजवळ बसण्याचा योग आला माहिती आहे? एकीकडे अनगडशा फकीर आहे, एकीकडे मंबाजीबुवा गोसावी आहेत, आणि यांच्या बाजूला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि शिवाजी महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा योग शिवजी कासारांचा होता. कीर्तन मध्यात आलं. एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आणि शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला. बाईनं मांडीवर पोराचं डोकं घेतलं. रडू लागली ती, रडू लागली. बघता बघता शेजारी जमा झाले, बायका जमा झाल्या. सगळ्या जणी विचार केला या बाळाचा अंत्यविधी करायचा, याचे बाबा कुठे आहेत? मुखातून शब्द पडला. काही अंतरावर एका गावात तुकोबारायचं कीर्तन चालू आहे, तिथं मालक आहेत. ठीक आहे. बाईने सांगितलं, ऐकता का? मालकाला निरोप देता का? माझे कपाळाचे मालक, ह्या बाळाचे बाबा, एकदा जाता जाता त्यांच्या हाताने याच्या अंगावर माती पडावी. सात्विक माऊली होती, फार सात्विक. पण तुम्हाला सांगू का, रत्न रत्न हिरा ज्या वेळेला ढेकणाच्या जवळ जातो का त्यावेळेला तो भंगत असतो. कुसंगे नाडीला साधू जायचा. किती बी विद्वान माणूस असेल, मूर्खाच्या संगतीत गेल्यावर सतत सतत त्याची संगती केली की त्याचं आचरण खाली जात असतं. मन संगत सज्जन की करले. जीवनात मित्र गोड असला पाहिजे. मित्र गोड असला पाहिजे. गोड मित्र असावा, गोड. पैशावाला नाही, 2-4 दिवसाला धाब्यावर येणारा हरामखोर. गोड असला पाहिजे. आचरणाची चौकट असली पाहिजे. वैचारिक पातळी ज्याची उंचावली असा मित्र ज्याच्या जीवनात आहे तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत. माझ्या माईंनो, मैत्रीण चांगली करायची. जिच्या जीवनात मैत्रीण सात्विक ती जगातली 1 नंबरची श्रीमंत आहे. वाक्य नीट ऐका, मंच नाही सांगणार कैलास बुवा. सीताई साहेबांच्या बाजूला 6 महिने 26 दिवसाचा काल गेला. मनान नाही सांगणार, वाचून सांगतोय. 6 महिने 26 दिवस राक्षसींच्या तावडीत भोवताल राक्षसनी बसलेल्या. 4-4, 5-5 तासाला ड्युटी बदलायची. पहिल्या 7-8 जणी संपले की दुसऱ्या राक्षसनी बसायच्या. कशा दिसत असते लो? दात इतकाले. गुलाबजामुन खात होते का त्या? पेढे खात होते का? भाजीपोळी खात होत्या का? त्या काय खात होत्या याचं नाव पण घेऊन गुरुजी.
आपली इतकी चिमुकली दात आहेत, तरी आपण सात्विक आहार खाल्ल्याच्या नंतर कधी कधी काडीनं आपण दात टोकरतो, कोरतो. ना ना, तिचे इतकले दात म्हणल्या किती खिंडी असत्या, ही कोरीत नव्हत्या. ह्या राक्षसनी झोपी गेल्यावर यांच्या दाताच्या खिंडीतले मांसाचे तुकडे उंदर खात होते, तोंड विस्कटून झोपत होत्या. वास किती छान येत असेल त्यांच्या तोंडाचा, जरासा विचार करा ना 1 मिनिट. अशा घाणेरड्या तोंडाच्या बायका कोणाच्या जवळ होत्या? सीता मातेच्या. किती दिवस गुरुजी? 6 महिने 26 दिवस. पण चिळस आलीच नाही. कारण सांगू? फक्त एका मैत्रिणीमुळं. तिचं नाव होतं त्रिजटा. एक सात्विक मैत्रीण भेटली, एक तर एकटीमुळे 6 महिने 26 दिवस एका क्षणासारखे गेले. चांगली माणसं जवळ असले की प्रवास गोड. जीवनाचा प्रवास असतो का? तो गोड असतो, गोड. महाराज माधवबाबांचं नाव ऐकल्याबरोबर हृदयाला गारवा पडला. मोठ्यांच्या संगतीतली लोक आहात तुम्ही, चांगल्यांच्या. आमचं नशीब खोटं, आमच्या आधी ते गेले, पण ग्रंथाच्या रूपानं आजही आपल्यासाठी जिवंत आहेत. विठाला 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 एक चुकीची बाई आली आणि चुकीच्या बाईच्या 2 मिनिटाच्या संगतीमुळे शिवजी कासारांच्या पत्नीच्या अंतकरणातला भाव बदलला. काय त्यांचा महिमा आहे? अभंगाचं कडवं लक्षात ठेवा. काय आहे त्यांचा महिमा? किती महिमा आहे संतांचा, किती मोठी व्याप्ती आहे. आणि त्या एकट्या बाईनं शिवजी कासारांच्या धर्मपत्नीच्या कानात वाक्य सांगितलं, बाई तुला कळतं का ग? काय तू तुझ्या पतीसोबत लग्न केलंय, त्याला डोकं आहे का? उठलं की तुकोबारायचं कीर्तन. तिथं वेगळंच म्हणली, मी नाही म्हणत तसं. महिपती महाराज सांगतात, इतिहास सांगते. ज्यांनी 350 ग्रंथ लिहिले त्या महात्म्यांचं वाक्य, गिरगावकराचं नाही, मोठ्यांचं वाक्य. उठलं की भजन, उठलं की कीर्तन. काय त्या तुकोबारायकडनं भेटतंय ग? आहे का संसाराकडे लक्ष? अगं चिमुकलं पोरग मेलंय, त्याला एखाद्या वैद्याकडे न्यावा इतकं सुद्धा तुझ्या मालकाला डोकं नाही. जायपर्यंत घेऊन. महाराज एका तिळा इतकं पाप न करणारी माऊली संसारात मुलाचं पार्थिव खांद्यावर टाकलं आणि चालत 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 जवळच कीर्तन होतं, तुकोबारायच्या कीर्तनात जाऊन बसली. पोरग आपटीलं नाही. एकदा माझ्या पण तोंडातून शब्द गेलता, युट्यूबवर ऐकत आला. गेलता कधी? माहिती नसताना. मी ठरवलं जे माहित नाही ते बोलायचं नाही. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं आधार नसताना बोलणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. सटाके हाणायचेत नाही. या स्टेजवर सटाके हाणल्या की यम सटके हाणत असतोय. इंचभर जागा ठोत नाही लाल करायची. आणि त्याचे सटके आवाज निघत नाही, काठी दिसत नाही आणि आग झाल्याशिवाय राहत नाही. 2-4 जन्म आग होती इतका यम हाणतोय, पण आपटीलं नाही. का? ती एका निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी होती. तिचे मालक या विश्वातल्या निष्ठावंत वारकरी संप्रदाय, ज्या ज्या देशात वारकरी आहे त्या त्या देशात वारकरी संप्रदायाचा ध्वज नेलाय. हरिभजनी हे अशा आधारीव मालकांचे शिष्यत्व त्यांनी केलंय. आणि अशा वारकऱ्याची पत्नी, मुलगा कसा आपतील? चला दुसरा भाव लक्षात घ्या. कोण बाई आहे? मेलेला जरी असेल पोरग कसं आपतील महाराज? म्हणून आमच्या लोकांनी हिशोबात बोललं पाहिजे. लोक ऐकत आहेत म्हणून काही पण नाही बोलायचं, हिशोबात बोलायचं. एखाद्या वेळेस माझंही चुकत असेल, मी काय लय असा फार मोठा नाही, होतो माणूस हा चुकीचा पुतळा एक अर्धा, पण चूक ही लोणचा इतकी व्हावा. जेवताना लोणचं किती असते? हा, वरणा इतकी भाजी इतकी चूक नाही झाली पाहिजे, पोळी इतकी भाकरी इतकी चूक नाही झाली पाहिजे, लोणचा इतकी सहन कर. अलगद आल्या आणि तुकोबारायच्या कीर्तनात ठराविक काही मावल्या बसलेल्या होत्या. ते काही एवढी गर्दी त्या काळात नव्हती, याची सोय नव्हती. पंचाळबुवा ही लाईट वगैरे काय नव्हती. तुकोबारायच्या काळात मशाला असायची, नव्हताच तो काळ. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळात हे नव्हतं. मग ठराविक महिला ठराविक पुरुष अशी बसलेली एका बाईच्या जवळ गेल्या. मांडीवर ते बालक आहे. महाराज कीर्तन ऐकत ऐकत खाली मान घातलेली आहे आणि डोळ्यातलं टीप 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 पाणी त्या लेकराच्या अंगावर पडत आहे. शेजारणीनं ते पाहिलं.
विचारलं, बाई रडता का? बाळ झोपलाय तुमचा, रडता का? तिनं सांगितलं, बाई ज्या बाळाला तू झोपलं म्हणतेस का ते देवाच्या दारी गेलं ग, गेलं देवाच्या दारी. वासरू गेलं माय, माझं पोट कापलं ग, माझं बाळ गेलंय. विवेकाचं टोक होती बाई. तिनं सांगितलं, माय मेलेल्या पार्थिवाला मशानात नेत असतात ग, तू कीर्तनात कशाला आणलंस? बाई कीर्तनात आणायची इच्छा नव्हती ग, पण हे ज्याच्यापासनं मला प्राप्त झालंय त्याचे बाबा कीर्तनात बसलेत. त्याच्या बाबाला सांगायला आले आपलं बाळ गेले. शेजारणीचे डोळे भरून आले. तिने सहज शब्द वापरला, बाई तुकोबारायचं विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना कानात सांगायचं का ग की शिवजी कासारांना सुट्टी द्या म्हणून? महाराजजीचं लेकरू मेले, मांडीव लेकरू असताना तिनं पुढचीला सांगितलं, बाई तुकोबारायच्या कीर्तनात वीक्षक नको आहे, तुकोबारायच्या कीर्तनात नको ग वीक्षक, नको माय नको. गेले माझं बाळ, दुःख आहे ग बाई, पण हे पण पुण्यवान असेल ग ज्याचं वय लहान आहे, त्याला कीर्तन ऐकायला भेटली नाही. जरी कीर्तनात आलं असतं तरी ते लहान असल्यामुळे कीर्तन कळालं नसतं. लक्षात ठेव ग बाई, मेल्यावर का होत नाही पण त्याच्या पार्थिवावर तुकोबारायची शब्द सुमन पडतात. माझं वासरू पुण्यवान आहे, माझं वासरू पुण्यवान आहे ग, त्याच्या अंगावर तुकोबारायची शब्द सुमन पडतात. तुकोबारायचं विठोबा रखुमाई भजन सुरू झालं. डोळी झाकली, हात हृदयाला लावला आणि विटेवरच्या मालकाला एक प्रश्न केला, देवा ज्यानं उभं आयुष्य बायकोच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय बहीण आणि लेक म्हणावा, ज्यानं उभं आयुष्य या महाराष्ट्रात परस्त्रीला माय बहीण आणि लेक म्हणावा, या ईदभर पोटाची कळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या हातात चुडा भरत असताना माय बहीण हा लेक शब्द वापरावा, इतका निखळ परमार्थिक. आणि देवा मी आयुष्यभर भजन करत असताना त्या व्यक्तीने टाळ वाजवावा, भजन ऐकावा, कीर्तन ऐकावा. आणि अशा पवित्र वारकऱ्याला जिनं खांद्याला खांदा लावून कपाळावर कुंकू लावून या मालकाची साथ द्यावी, अशी पवित्र पत्नी आणि तो पवित्र तिचा पती यांच्या ह्या पवित्र वेलीला लागलेलं फूल झाडाला सुकून जावा देवा. आणि ते सुकलेलं फूल मी तुझं कीर्तन करतोय आणि ते माझ्या पुढ्यात असावा देवा. चंद्र सूर्य तोपर्यंत विश्व मला काय म्हणल रे, काय म्हणल, मला काय म्हणल. कैलास बुवा इतकाच संदेश पंढरपुरातल्या मालकाला दिला, इतकाच 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 संदेश दिला. कीर्तन चालूच होतं. भजनाचा मध्य झाला, यजमानानं तुकोबारायला बुक्का लावला, कीर्तन चालूच होतं. त्या बाईची डोळे बंद झाली तरी पण दोन्ही खोबणीतून पाण्याचे थेंब पडत होते. आणि त्याच्यावर 2 मिनिटात असा प्रसंग घडला, मांडीवरचं लेकरू उठून बसलं आणि आपल्या गालात आईच्या गालावरचं पाणी पुसतंय. माय तू कारडते ग, माय तू कारडते ग. चिमुकलं लेकरू नुकतंच बोलत होतं, बोबडी शब्द बोलत होतं. माय तू का बोलते ग, का बोलते, कारडते कारडते ग. तिला सुद्धा स्वप्नात निद्रेमध्ये स्वप्न पडावं असा भाव, आपल्या गालावर हात कोण फिरवतंय. पाहतो तर बालक हृदयाशी कवटाळलं. दृष्टांत संपला. कैलास बुवा यम ठाय ठाय बोंबलत होता, यम ठाय ठाय बोंबलत होता, ठाय ठाय. की काय काय आमच्या पदाला काय किंमत आहे का? अल्पायुष्य बालक आहे, याला न्यावा. याच्याकरता त्या फॉर्मवर 222 ज्याच्या गाडीला दिवेत, आपल्या मंत्र्याला एकच होता,
222 ज्याच्या गाडीला दिवे, 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याची सही आहे भोगावती नावाच्या नदीचं पाणी. संहार कार्य ज्यांच्या हातात आहे काशीतले मालक, त्यांनी शिकामोर्तब केलंय. आणि पालन कार्य ज्यांच्या हातात आहे ते पंढरीतले मालक यांनी आहार बंद केलाय. आणि म्हणून मी या बालकाला नेलंय आणि तुकोबरायांनी उठवावा. ठाय ठाय बोंबलत होता यम, ठाय ठाय. दृष्टांत संपला. यमाच्याही बापाची टप्पर चलत नाही. ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. आणि हे तुकोबराय ज्यांना भेटले ते शिवजी कासार. शिवजी कासार हा बालक ज्यांच्या पोटी जन्माला आला हा त्यांचा पुत्र, जिच्या कुशीतनं जन्माला आला ती शिवजी कासाराची पत्नी. यांचा महिमा काय वर्णन करावा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, त्यांचा महिमा वारंवार काय 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 त्यांचा महिमा वारंवार हरि भक्त भूल मंडळी हरि भक्त भूल मंडळी ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका हरि भक्त भूमंडळी हरि भक्त भूमंडळी ज्यांची भेटी अर्थ ब्रह्मादिका ज्यांची भेटी अर्थ ब्रह्मादिका आहे आपल्याला पेलवणारा महिमा. काय महिमा महाराजा लोकांचा. त्याला गुळ कशा करता चालला. कॅमेरा माझ्यावर चालू आहे म्हणून नाही लावला. मला त्या चोंबाळ्या गप्पा येत नाहीत. चांगले चांगले लोक चाल झाल्यावर खाली बसतेत आणि हे बसत नाही याच्याकरता गुळ चाललाय. गुरुजी वय काय असेल त्याचं. वा छान. विमानातून एक साधू जात होते. आम्ही एकदा विमानात बसलो तर आमच्या सोबत एक मित्र होता. ते म्हणला आपले फोटो घ्यायचे व्हॉट्सअपला टाकायचे. मला तर नाही ना, आपल्याला गरीब मोबाईल आहे लहानसा कापला. लहानसा घ्यायला पैसे आहेत गुरुजी. तसं काय मी काय कुथत नाही. पैसे आहेत माझं. आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळं बरं आहे आपलं याच्यावर. काय चालेल. तारका येतात, कीर्तन येतात, लोक कीर्तन घेतात. काय करायचं त्याला. काय काय ताण नाही आपल्याला. त्यांनी ते शिल्पी काढा. म्हणलं कशाला काढा. ते म्हणलं आता सगळ्या माझ्या ग्रुपला टाकितो. आपण विमानात चाललो. म्हणलं येडगळेस तू. आपण टपराच्या विमानात बसलोत. आपल्या संप्रदायातले लोक पुष्पक विमानात बसले. धर्मराज बुवा त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही. कैलास बुवा त्याला वातावरणाचे सुद्धा समन नाही. आम्ही एकदा विमानात बसलो आणि ती विमानातली बाई, कपडे किती असतील मला काय नाही बघितलं नाही मी तिच्याकडे. एकदा पाहिलं ती म्हणजे प्लीज वॉटर. फक्त पाणीच दिलं, दुसरं काय नाही दिलं. प्लीज वॉटर. तेव्हा बघण्यात आली. मी खाली मान घातली. मी एकदाच गोव्याला कीर्तना गेल्यावर कमी कपड्याची बाई पाहिली तेव्हा मी गाडी उलथलती. गळ्यात शपथ मला तितकंच पाप लागलं. तेव्हापासून इतकं भवलंय. तेव्हापासून मी कमी कपड्याची बाई पाहिली की आपलं नारीत पडन पण मी खाली पाहून चलतो. नग तिच्याकडे बघायचं नग आपल्याला.
जाऊ द्या, तिला काय प्रदर्शन करायचं ते करू द्या, आपण आपलं खाली बोलावं. या संप्रदायातल्या तुकोबाऱ्याने एका बाईकडे बघून डोळे झाकले होते. जाई तू जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशी नव्हे. 400 वर्षापूर्वीची नृत्यांगना होती. आणि तुकोबाऱ्याने खाली मान घातली, डोळे झाकले. जाई ओ तू माते. काय ताकद महाराज. या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा, त्या राजासारखा पुन्हा राजा नाही. आपण तितके नशीबवान नाही, त्या राजासारखा राजा होईल. 5च राजे, एक 6वा राजा आहे, तो दशरथ राजाच्या आजोबांच्या काळात, प्रभू रामचंद्राच्या आजोबातला काळ राजा आहे. रामायणात नाही पाहायचा तो राजा, वेगळ्या पुराणात पाहायचा. त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा, ज्याच्या पुढे रावण गुडघे टेकून नमस्कार करीत होता. तो फक्त एक राजा. त्याच्यानंतर 5 झाले. भगवान कृष्ण परमात्मा, त्याच्यानंतरचा राजा विदुर, त्याच्यानंतरचा कनक, मधला सोडून द्या. 5वा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण तुकोबाराच्या सानिध्यात कीर्तन ऐकणारा राजा किती पवित्र, एका कवीनं वर्णन केलं, म्हणूनही कविता कीर्तनात. पण छत्रपतींचा मुद्दा देण्यासाठी माफी मागून म्हणतोय, बाई किती सुंदर असताना तिला माय म्हणले. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. माझ्या माईनो, अमावस्याच्या रात्री जिचा उजेड पडायचा, काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, इतकी देखणी. कोणाची सून? कल्याणच्या सुभेदाराची, मुसलमानाची. पण तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आई म्हणावा. तुकोबारायचा पराक्रम येतो, तुकोबारायच्या संगतीतला प्रताप आहे, तुकोबारायचे कीर्तन ऐकण्याचा प्रताप आहे. ही परंपरा आहे आपली गोड. चला, आपण खुश होतो गुरुजी या टपराच्या गाडीत बसल्यावर. आपला संप्रदाय किती मोठा आहे. या संप्रदायातली लोक विमानातून येत होते. तुझं चित्रकुटी होनी ये होनी, मार्गी उद्धरिले सी मुनी. शरभंगू जाता विमानी, त्याशी प्रार्थोनी पुसिले. विमानात जाणाऱ्या शरभंगूला प्रार्थना करून विचारले, कोण्या बाईची ताकद? शबरीत. पैठणचे मालक सांगतात का बापू? पैठणच्या मालकांचं वाक्य, तू चित्रकुटी होनी येवोनी, मार्गे उद्धरिले सी रे मुनी. शरभंगू जाता विमानी, त्यासी प्रार्थोनी पुशिले. त्याशी रे प्रार्थोनी पुशिले. विमानानं जात होते आणि विचारलं. शबरीच्या जीवनात 6 साधू भेटले. 1 नंबरचे साधू भेटले मतंग, 3 नंबरचे साधू भेटले शरभंगू, 2 नंबरचा घरी गेले. पा सगळं सांगायला गुत्त थोडं घेतलं, कारण मला डॉक्टर साहेबांनी गोळ्या दिल्यात, हुशे साहेबांनी. म्हणलं एक खट्याच घेऊ का? ते म्हणले नाही, रिॲक्शन येत असते. तुम्ही सगळं एक खट्या ऐकल्या, मागचं विसरून जाईन ना. बाकीचं दुसऱ्या महाराजांना विचारा. विठाला विठाला विठाला. शरभंगू नावाचे महात्मा चालले, हात वरी केला, आले इमान, लोटांगण घातलं, प्रणाम. मोठी लोक महाराज मोजकं बोलत असतात. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, किंवा सहज बोलणे हित उपदेश, अन्यथा करोनी सायास शिकविते. मोठ्या लोकांचा अधिकारच तसा असतो. किती वेळ थांबले असतील बरं शरभंगू? विमान खाली टेकणे, विमानातून उतरले नाही, तसंच लोटांगण जमिनीवर घातलं आणि तिथंच जाता जाता एक साधना सांगितली, करत राह.
करत राह. 6 लोकांचं ऐकलं, एकच साधना 6 लोकांची करत राहिल्या. किती मोठा साधू आणि किती मोठ्या शबरी आई साहेब. संतांचा महिमा सांगतोय, काय त्यांचा महिमा. सोपेकर तुम्हाला प्रमाण देतो. आता महाराज ज्या साधूचं ऐकलं, प्रार्थनापूर्वक साधूला नमस्कार केला, विमान जाता जाता थांबवलं, त्यावर ती पुण्य असेल. आणि या 6 साधूंचं ऐकून नामाची साधना इतकी प्रचंड झाली आणि त्या नामाच्या साधनेनं शरीरातला पूर्ण भाग नाममय झाला. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचं एक वाक्य होतं, अर्जुनाचे केस अंगावर असताना कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण केस जर खिल्लारे गुरुजी खाली पडले तर केस कृष्ण म्हणत नव्हते. पण अर्जुनापेक्षा द्रौपदी इतकी कृष्णमय झालती की तिनं डोकं इंचरल्याच्या नंतर खाली केस पडले तर ते केसही कृष्ण कृष्ण म्हणत होते. म्हणून नष्टचर्या विराट राजाच्या घरी द्रौपदी असताना भगवंतानं एके दिवशी येऊन सांगितलं एकांतात, तू जिथंच डोकं इंचरतीस तिथं शेणाच्या गोळ्यानं असे केस जमा करायचे आणि तो शेणाचा गोळा वाळवून कालांतरानं पेटून द्यायचे. कारण दुर्योधनाचे गुप्तचर उकंड्याला कान लावतील आणि ज्या उकंड्यातले केस कृष्ण म्हणतील त्या गावात द्रौपदी आहे. म्हणून जगाच्या पाठीवर एकच अशी स्त्री होती की जिच्या डोक्यावरचे केस खाली पडल्यावर चंद्रकांत बुवा कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय शरीर असेल. आणि माघकृत त्रेतायुगात अशी एक बाई जन्माला आली. आपल्या संप्रदायात कुळाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण गळ्यात तुळशीची माळा असावी. कबीर मोमिन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट शिवणाराच्या कुळात रविदास जन्माला आले. आता प्रयागराजला लोक गेले ना, कुंभाला लोक गेले ना. विश्वनाथ कंगन देतील का? आपण किती लोक गेल्यावर कंगन देतील? नाही. पण रविदासांना घरी बसल्या बसल्या विश्वनाथानं चमडे बुडवायच्या दगडाच्या कुंडात कंगन दिलं. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. ट्रकनं बिड्या वाढणारा जर कुंभात गेला तर धुपनच ना सगळं. ट्रकनं बिड्या वाढणारा आणि टोपल्यानं तंबाखू खाणारा तिथं गंगेत थुकायला गेलाय. म्हणला माझं आमुष्याला शाही स्नान झालं. अरे तू तंबाखू खाऊन थोकला आणि सोमल्या तिथं. तुला त्या कुंभामध्ये जेसीबीनं खड्डा करून जरी पुरलं तरी तू उद्धार नाही. नाटक नाही चालत. इथं चलतो का खोटा व्यवहार? चालत परिहार, नाही खोटा चालत परिहार, नाही खोटा चालत परिहार, नाही खोटा चालत परिहार. पांडुरंगा दानसी अंतरा, पांडुरंगा दानसी तीर्थयात्रा करत असतो आपला गर्व जाण्यासाठी महाराज. म्हणून मी एकदा तिरुपतीला आमच्या मित्राच्या गाडीत गेलो तर खाली आमची गाडी अडविली. त्यांनी सांगितलं ज्यांच्याकडे गुटखा आहे, तंबाखूचा तोटा आहे, काही मादक पदार्थ आहेत इकडे सगळे टाकून द्या. त्यानं गाडीच्या एअर किन्नर मध्ये तंबाखूचे तोटे घातले. गाडीचं एअर किन्नर असते ना त्याच्यात तंबाखूचे तोटे घातले. आणि ते म्हणला मी किती हुशार आहे. मी म्हणलं तू यायला फशीशीन, वरी नेला की आजारी पडला. तोट्या सगळं खाली दवाखान्यात ऍडमिट केला. गुरुजी आपण जर फार शहाणे झालो तर यांना फसू. ज्ञानोबा तुकोबरायला नाही फसित आहेत, पंढरीतल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला फसित आहेत नाही. तुम्ही कुठेही जा हे साप असलं पाहिजे. हे कार्ड ज्याच्याकडे क्लिअर आहे का, निष्कलंक ज्याच्याकडे हे कार्ड आहे का,
त्याला अभंग कमी पाठ असू द्या, त्याला कमी बोला असू द्या, त्याला कमी रागरागिणी येऊ द्या, पण जी जण दिला माय माना, भारतातला एक नंबरचा महाराज. जातीचा संबंध नाही महाराज, जातीचा सण. लावरं चित्र सचे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी. शरीर किती राममय झालं, सरोवरातलं पाणी खराब झालं, काय करावं? ज्याच्याकडे नामाची साधन आहे त्याला आमंत्रित करा. भेटत नाही बाई. बाई ज्या रस्त्यानं गेली, तिचे पावलं जिथं उमटले, त्या पावलाची माती आणून सरोवरात टाकल्या, सरोवर शुद्ध. देहूतल्या मालकिनीनं भजन किती केलं ते मला सांगता येणार नाही, कारण इतिहास नाही माझ्याकडे. देहूतल्या मालकीन म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या धर्मपत्नी बापू जिजाऊ आई साहेब. किती भजन केलं सांगता येत नाही, पण एक लक्षात ठेवा, तुकोबाराय जेवल्याशिवाय पाण्याचा थेंब पेत नव्हत्या, इतकं सांगतोय. तुकोबाराय जेवल्याशिवाय पाण्याचं थेंब पेत नव्हत्या, इतका अधिकार, तिची देवावरी सत्ता. मी नेहमी सांगत असतो, जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही ती कोण्या महाराजाच्या पाया पडली तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. कारण महाराज जळाल्या, धोतर जळायला किती किस्तू लागत असतो. आणि जी दिवसात एकदा नवऱ्याच्या पाया पडती का, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मी काय असं माझी नशा नाही किंवा माझ्या गोळ्या संपल्या, डोकं दुखतच नाही, गोळ्याचा काय संबंध आहे? वाचून सांगतोय. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. तुम्ही आज मान्य करताल, उद्या फोन करून विचारू शकता कशात लिहिलंय. धोतर पिवळं हिंगिर गावकराचं. कारण वक्त्यानं मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. मग वक्त्यानं बचर बचर करायचं नाही. तुम्ही रामायण ऐकता ना, ते एक बाई प्रभू रामचंद्राच्या पायाच पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या 9 बाऱ्या पाया पडले. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब 7 बाऱ्या पाया पडल्या. बाई एकदा पडली नाही. आईसाहेबांनी रस्त्याने चालताना विचारलं, मालक काय ती बाई होती हो, ती तुमच्या पाया पडली नाही, तुमच्यामुळे मला पडावं लागलं. तोंड दाबलं सीतेचं. बोलू नकोस. काय बोलू नको म्हणे, तिचा काय एवढा आध्यात्मिक पुरुषार्थ आहे? अगं तिनं आपल्याला पाया पडू दिलं, हेच आपलं नशीब मोठं आहे. महाराज सीताई साहेबांनी विचारलं प्रभू रामचंद्रांना, तिनं काय केलं? काहीच नाही केलं. ती 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेते. तिचं नाव लोपामुद्रा. म्हणून तिनं 3.5 घंटे सूर्य थांबिलता. पश्चिमेकडे वाटी घेऊन थांबली. पाण्यातल्या वाटीला कुंकुदा केलं आणि त्याला सांगितलं, मालकाची झोप होऊस तर स्नान झाल्याच्या नंतर संध्या होईल, आणि संध्या झाल्यावर तो जायचं. 3.5 घंटे लागले उठायला. सूर्य मावळल्यावर 3.5 तास सूर्य थांबवते. कोण्या बाईच्या ताकदीत? हरिपाठ वाचिंदानीचे नाही. हरिपाठ वाचू नका असं म्हणत नाही. हरिपाठासारखं जर जीवन जगत असेल तर हरिपाठ वाच. हरिपाठ वाचून सुनाला त्रास देती, वा तू तर भूतेस. एखादी सुनबाई ज्ञानेश्वरी वाचित असेल आणि सासूला आणि सासऱ्याला भाकरी देत नसेल तर तू वाघिनेस. वाघिनेस वाघ, ते बी डोक्यावर परिणाम झालेली वाघिनेस. तुम्ही परमार्थ किती करता, ज्ञानेश्वरी किती वाचता, ज्ञानेश्वरी सारखं वागता का, याला महत्व आहे. चला, इतका अधिकार बाईचा. तुकोबारायच्या पत्नीने भजन किती केले ते सांगता येत नाही, पण मालक जेवल्याशिवाय पाण्याचा थेंब येत नव्हत्या. तर मातीत ताकद किती आली सांगतो तुम्हाला. मातीत तुकोबाराय 3 डोंगरावर चिंतनाला जायचे. काय काय नाव डोंगराचे? भामचंद्र, भंडारा आणि घोरडेश्वर. 3 डोंगरावर. बरं फोन होते का? सांगा खिल्लारे गुरुजी, तुकोबाराय सांगून जात असतील का? ते का तुमच्या मायासारखा ममुल्या नवरा होता का? बरं येतो मी. हो सांभाळ, टायमाला जेव, तुला सुगर आहे. अरे जाय ना सोमळ्या, ती घरी छेना गॅस आहे, साखऱ्या आहे, सगळं आहे, पिठाचे डबे भरले, तू एकटाच चालला तुंतुनी, आणि पुन्हा तिलाच काळजी कर. ती एकदाही म्हणत नाही वाटाण कुठतरी चहा घ्या. ती येताना म्हणती मी थकले, येताना बर्गर घेऊन या आणि येताना पॅटीस घेऊन या. पहा हे ममुल्या कारभार. हा ते तुकोबाराय होते, ते म्हणतील का मी कुठं चाललो? नाही. ताकद किती? तुकोबाराय ज्या डोंगरावर गेले, पहिल्या डोंगरावर गेले वापस आल्या, दुसऱ्या डोंगरावर गेले वापस आल्या, तिसऱ्या डोंगरावर सापडले, दिवस माळवला. दुःख वाटलं. देवाला विचारलं, देवा अविरत मालकाने तुझं भजन करावा, आणि नेहरी करायला दिवस माळवला. मला कळत नाही रे मालक कोण्या मार्गाने जातात. काय परिणाम कानात. हे सुद्धा तोंड आहे बरं का गुरुजी. ऐकण्याचं तोंड हे, बोलण्याचं तोंड हे, आणि चांगलं बोलणाऱ्याकर पाहण्याचं तोंड हे. हो, चांगलं बोलणारा पाहण्याचं तोंड हे. यानं कधी कधी चांगलं बघायचं,
यानं चांगलं ऐकायचं आणि यानं चांगलं बोलायचं. गांधीजी की 3 बंदर. देवाला सांगितलं देवा मालक कळावा. साक्षात्कार झाला. रस्त्याने पावलं उमटलेली असतील आणि ज्या पावलाला कान लावल्याच्या नंतर जे पावलं विठ्ठल म्हणतील ती पावलं तुकोबरायची. तुमच्यातल्या बाईची ताकद सांगतोय. तुमच्यातल्या तुम्ही इतक्या मोठ्या आहात माझ्या माईनो, इतक्या मोठ्या आहात. ज्या रामप्रभूचं चरित्र ऐकता ते रामप्रभू 9 महिने तुमच्या पोटात होते. ज्या ज्ञानोबाराय तुकोबरायचं चरित्र ऐकता ते तुमच्यातल्या एका महाराष्ट्रातल्या स्त्रीच्या पोटात होते. मारुतीराय सुद्धा या भारत देशातल्या अंजनीच्या पोटात होते. रत्नांना जन्म द्यायची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही किती मोठे रत्न आहात. चुका करायच्या नाही. बाईचा पुरुषार्थ, बाईचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ, वाक्य पहिलं वापस घेतो. बाईचा स्त्रीचा पुरुषार्थ, स्त्रीत्वाचा पुरुषार्थ किती मोठा आहे ब्रह्मदेवाला माफ करता येत नाही. आणि बाईनं केलेला नालायकपणा किती हलकट आहे हे कोण्यात तराजूत बसत नाही. वाक्य ऐका. एका बाईनं मालकाला मदत केली तर देवासोबत युद्ध जिंकलं. राजा दशरथ रथाचा आख मोडा. कशाचा केला आख? हाताचा. विजयाचा गुलाल पडला. रथात पत्नी पाहिली तर नाही. अरे गेली रे, कोणाचा तरी बाण लागला. नाही गेली म्हणे, मी खाले. पाहिलं वाकून तर रक्ताबंबाळ मनगट झालं. आनंद वाटला. किल्लारे गुरुजी, सुभेकर गुरुजी, बापू आनंद वाटला. बायकोमुळे युद्ध जिंकलो. नाही तर जर नसता राहिला तर रथ कसा झाला असता? कोणामुळे राजा जिंकलाय? कोण राजा? पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात ज्यांच्या पोटी आला तो जन्माला आलेला देवाचा बाप दशरथ राजा. कोणामुळे युद्ध जिंकला? बायकोमुळं. आणि मेला कोणामुळं? आथुरणात रडून रडून प्राण सोडला. कोणामुळं? बायकोमुळं. तुम्ही जर मनात आणलं तर नवऱ्याला इतकं मोठं करू शकता आणि तुम्ही मनात आणलं तर आथुरणात मारू शकता. याच्यातलं तुम्हाला कोणतं करायचं ते तुम्ही ठरवा. मी काय सांगायला तुमचा गुरु नाही. विठाला 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 विठाला. महाराज ज्या बाईवर 6 साधूची कृपा झाली, शरीर नामी झालं, पाय चिटकले जमिनीला. पाय पाय ज्या जमिनीला पाय लागले त्या ठिकाणची माती सरोवरात टाकली की सरोवरातलं पाणी शुद्ध होतंय. बाई किती शुद्ध असेल. काय करू शकतो महिमा? एक उदाहरण. दुसरा महिमा ऐका. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. रडड्या कोण? कौशल्या. पूर्ण अयोध्या रडली. जाऊ द्या बाकीचं, फक्त कौशल्य पुरतं पहा. कौशल्याने कोणाला जन्म दिलाय? रामप्रभूंना. रडड्यान कौशल्य माता खूप रडड्या. प्राण त्यागला का? नाही. चला 8व्या अवतारात भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले देवकीच्या पोटी. अवतार कितवा? 8वा. क्रमांक किती? 8वा. 6 कोणी मारले? भावानी. 7वा योग मायेनं नेला. 8वा जन्माला आला. हातात घेतला, मालकाच्या स्वाधीन केला. मालकानं सुपात ठेवला. डोक्यावर घेतलं, 4 बाऱ्या सूप खाली उतरिलं. पुन्हा त्याला पाहिलं. 5व्यांदा मालक म्हणले, झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. मग लपवा लपवा जग जेटी. खाल्याच कीर्तन नाही सांगायलो, महिमा सांगायलो साधूचा. कौशल्या किती रडड्या? गुरुजी कारागृह रडड. प्राण सोडा कौशल्यानं नाही. चला पुढचं ऐका. 11 वर्ष 53 दिवस एका बाईच्या घरी खेळला. त्या बाईचं नाव यशोदा. किती प्रेम. धन्य यशोदा ती माय आणि दासी जनी वंदी पाय. इतका मोठा अधिकार. पोटचा पुत्र नाही तरी लाख शब्द खोटा आहे. जगातल्या सर्व माईचं जितकं प्रेम आपल्या लेकरावर आहे तितकं प्रेम यशोदेनं कृष्णावर केलं. पण यमुनेत चेंडू बुडाला आणि चेंडू काढण्यासाठी मालक आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेले हे निमित्त होतं. सगळ्याला कळालं कृष्ण पाण्यात बुडाला. सगळे कडीला रडू लागले. यशोदा आई साहेब सुद्धा रडू लागल्या. कशा करू लागल्या? अंगरा खोनिया माय खेद करी अंतरी हरी जाणवले. रडू लागल्या. पण पावलं कोणकडे पडत होते? माघे सरे माय पाऊला पाऊली नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? नैवम गिरगावकर लिखितम. होय चंद्रकांत मोठ्यांचं वाक्य. महाराज कृष्णा प्रेम आहे. पण पुढे सरकायला का गुरुजी? नाही. चला ऐका तिघीचं बी. कौशल्या माता रडल्या, प्राण सोडा नाही. देवकी माता रडल्या, प्राण सोडा
नाही. यशोदा माता रडल्या, प्राण सोडला नाही. यशोदेने 11 पदार्थाचा त्याग केला. दुधाचे जेवढे पदार्थ होते कृष्ण वाड्यातून बाहेर पडल्या सगळ्या पदार्थावर पाणी फिरिलं. या शरीरात प्राण आहे तोपर्यंत दुधाचे पदार्थ खाणार नाही. इतकं इतकं म्हणून धन्य यशोदा ती माय. पण प्राण सोडला नाही. ज्या बाईचं चरित्र सांगतोय माऊलीचं, पंढरपुरातले मालक तिच्या झोपडीत आले. तिच्या झोपड्याचा स्वर्ग झाला कैलास बुवा. आणि मालक म्हणले मी निघतो. तिच्या लक्षात आलं झोपड्याचा स्वर्ग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आतमध्ये आल्यावर झालाय. आणि मालक झोपड्याच्या बाहेर गेले की झोपड्याचा मसनवाटा होईल. आणि आपल्याला मसनवाट्यात मरायचं नाही. कोण म्हणतंय? शबरी. 6 साधूची कृपा. मला मसनवाट्यात मरायचं नाही, मला स्वर्गात मरायचंय. आणि भगवंताचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले. डोळ्यातल्या पाण्यानं पाय धुतल्याच्या नंतर डोळ्यातलं पाणी पांढरं शुभ्र कोमट गरम पडत होतं. पण पायाला घासून खाली पडलं की लाल होत होतं. शबरीने विचार केला आपल्या पायातलं पाणी लाल कस काय, डोळ्यातलं पाणी लाल कस काय. खाली वाकून तळवे पाहिले तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या निवृत्तीबा पायाला जखमा झालत्या. तर शबरीने विचारलं प्रभू तुमच्या पायाला जखमा का? तर प्रभू रामचंद्राने सांगितलं शबरी माते मी पितृ आज्ञेकरता बिना चप्पलचा वनवासात चाललोय. पितृ आज्ञेकरता वनवासात चाललोय. आणि वनवास या शब्दाची व्याख्या आहे भोगाचं लक्षण नाही. अंगावर कपडे घालायचे नाही, वलकल्ल घातलेत, हो त्यागाचं लक्षण आहे. आणि म्हणून पायात चप्पल नाही. तर शबरीला एक वाटलं आता काही काही बायका चपला भारीच्या घालतात, घालू द्या काय हरकत नाही. मी काय त्याच्याबद्दल मला काय तुमचं काय हे नाही. काही काही बरीच लोक, एक जणानं 27,000चा बूट आणला. म्हणलं कसा आणला? काय नाही म्हणलं मका इकली ना आणला. आणि बापानं मका पेरली होती. हे 1 नंबरचा हरामखोर. बापानं कष्टाची मका विकली तो 27,000चा बूट घालतो. एक म्हणला मी 24,000चा चष्मा घालतो. शिकतो का? नाही म्हणलं. मग काय पाहतो त्या चष्म्यातून? काय पाहतो सुंबळ्या? तुला आकलीचा कांदा आहे का? महाराज या विश्वात जर नाव कमवायचं असेल जाऊ द्या ते नाव चुलीत. कारण 150 कोटी लोक आहेत, काय नाव घेणार आपलं कोण? पण या विश्वात पंढरपुरातल्या मालकाच्या ज्ञानोबरायाच्या पायावर जर आश्रय मिळवायचा असेल तर माईचा आणि बापाचा घाम पाहून जगायचं. आपल्या माईचा आणि बापाचा घाम पाहून जगायचं. त्या पोराला दगडा वापतील मरण नाही. तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबरायकडे स्थान आहे. इतकी मोठी ताकद आहे. घालतात काही काही बायका, मोठ्याच्या घरी बायका स्वयंपाक घरात चपला आहेत कैलास बुवा. किचन मध्ये वापरायच्या 27,000 रुपये बराचची फरची. आणि स्वयंपाक करताना ती टोचायची चप्पल. ते म्हणलं बाई स्वयंपाक करताना शिरा केला तुम्ही? आमचा मित्र शिरा खाईनं गेला. म्हणलं काऊन खाईनं गेला? ती म्हणलं तिच्या पायात शिरा करताना चपला होत्या. म्हणलं आपलं नशीब चांगलं तिनं चपलानं हाटला नाही, तिच्या पायात होत्या. पण त्या बाईला म्हणलं बाई चपला कस काय? ती म्हणली महाराज जशा रंगाची साडी तशा रंगाची चप्पल, हॉलमध्ये घालायची चप्पल, किचन मध्ये घालायची चप्पल. मी लगेच म्हणलं बाई घरी महाराज आल्यावर त्याला हाणायची चप्पल आहे का? तशी असली तर मी उठवतो माय येतो. चला शबरीच्या लक्षात आलं महाराज. शबरीने विचार केला किल्ला रे गुरुजी चपला किती हजाराच्या कोण सुंबळ्या घालीत असेल आणि किती भारीचा कोण सुंबळ्यात चष्मा घालीत असेल. पण डोळे द्यायचेत का न द्यायचे त्याच्या हातात आहेत. हो बुटन चपला भारीचे घालायला पाय द्यायचेत का नाही त्याच्या हातात आहे. आणि ते बिना चपलाचा फिरायला आहे. पाया पुन्हा एकदा डोकं ठेवलं तेचे येणे जाणे खुंटले. सांगा या तिघेजणी श्रेष्ठ का शबरी श्रेष्ठ? तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. कौशल्या मातेला वाईट म्हणायची ताकद काय? गिरगावकराची टप्पर आहे. देवकी मातेला वाईट म्हणायची गिरगावकराची काय टप्पर आहे? यशोदेला वाईट म्हणायची गिरगावकराची काय टप्पर आहे? पण या तिघीचंही प्रेम देवावर होतं पण शबरी इतकं नव्हतं. वैकुंठवासी ज्ञान सूर्य हा महाराष्ट्राच्या बाहेर गुरुजी ही उपमा कोणाला प्राप्त झाली असेल तर ज्ञान सूर्य ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. महाराज काही ठराविक लोकांनी नाव केलं. शास्त्रीय नाव महाराष्ट्राच्या बाहेर कोण नेऊन घातलं माहितीये? महाराष्ट्रातलं तुकाराम महाराज महामुनी. आज काशी विद्यापीठात फोटो आहे त्यांचा. पुन्हा कोणाचा नाही. हे सोबत आलेले 3 शास्त्री जगन्नाथ अण्णा पवार, प्रल्हाद शास्त्री दैठणकर आणि तुकाराम महाराज महामुनी. या 2 लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर नाव नेऊन घातलं. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर तुकाराम महाराज महामुनी आणि रंगनाथ गुरुजी परभणीकर. राजराजेश्वर शास्त्री त्यांना गुरुजी म्हणायचे. त्यांचं वाक्य कौशल्या मातेचं रामचंद्रावर प्रेम होतं पण 14 वर्ष पोटचा गोळा वनवासाला जातोय फक्त शोक केला.
6 मारूनही मुलगा दुसरीकडे जातोय तरी शोक केला. 11 वर्ष 53 दिवस भागवत सांगते मी नाही, हा 52 58 90 नाही, 11 वर्ष 53 दिवसच राहिले. 54व्या दिवशी मथुरेत आलते कंशाला मारायला. कंशा कळतून तुम्हाला? कंश्या महाभारतात 24 लोक नालायक होते, त्याच्यापैकी एक कंश्या, जयद्रथ्या, दुर्योधन्या, शकुन्या, इन्मख्या. इन्मक माहिती आहे का तुम्हाला? किती भागवत ऐकले आतापर्यंत, किती कीर्तन ऐकले? इन्मक कोण आहे? कोण आहे इन्मक? कारण हातवरी. किती महाराज मेल्यावर सुधारतान, घाला गिरगाव करायला गोळी. इन्मक तो हरामखोर होता. द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटल्यावर पहिली या भडव्यानं पाहिली होती. त्याचं नाव होतं इन्मक. इन्मक हे 24 लोकांना दळायचं नाही जास्त, नालायक लोक होते 24. त्याच्यापैकी कंस. कंस हा द्वेषी होता, परद्वेषी. 2 लोकांना झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक. कंसाला दुसऱ्याचं खपत नव्हतं असा कंस. त्याला मारलं 54व्या दिवशी. 53 दिवस राहिले. महाराज तिन्ही मातेनं प्रेम केलं, पण शबरी इतकं नाही. शबरी इतकं नाही. 2 मुद्दे झाले. चला शरभंग कोडिया. ज्या शरभंगूंचा मतंगाचा आशीर्वाद जिला लाभला. बाकीचे 4 पुढच्या कीर्तनात सांगू. तुम्ही म्हणताल तुला याच का? हा हा, दुसरीकडे ऐका. छान. या 6 लोकांच्या कृपेने शबरीचे 2च पुरुषार्थ सांगितले. अजून एक पुन्हा कधी पाहू. ज्या शबरीला मतंग भेटले ते नाही 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 शरभंगू भेटले ते किती अधिकारी. ऐका. शरभंगूच्या दर्शनाकरता माहूरच्या बाजूला उनकेश्वर नावाचा कुंड आहे. तिथे शरभंगूची भेट प्रभू रामचंद्र दर्शनाकरता आले. प्रभू रामचंद्र दर्शनाला येणार आहेत म्हणून संकेत झाले. आपल्याला चांगला मित्र भेटणारे, देव भेटणारे, साधू भेटणारे म्हणून याचे संकेत आळंदीतल्या मालकाने सांगितले. कोणता डोळा लवतोय? डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहू. हो, कावळ्याचं आरवणं सुद्धा सांगितलं. पहिलं तो गे काऊ. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. देव भेटेल, संत भेटेल, अधिकारी व्यक्ती भेटेल, याच्या पलीकडचं जाऊ द्या, आपलं कल्याण करणारा भेटेल. हे शुभ संकेत आहेत. हे आळंदीतल्या मालकांचे संकेत. मधल्या चोट्यानं दुसरे संकेत सांगितले. मांजर आडवी गेल्यावर काम होत नाही. मांजरीचा ना आपल्या कामाचा काय संबंध महाराज? मांजर मुका प्राणी. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. मांजराला कळतं का? काय नाही. मांजर 2-4 बारे आडवी गेली आणि एक जण बाजाराला जाता जाता वापस आला पोहरून. पोहरच हा. एक जण इकडे गेला जळगावला, अलीकूनच वापस आला. म्हणलं काऊन वापस आला? मला मांजर आडवी गेली. 3ऱ्या दिवशी ती मांजर मला भेटली आणि ती रडू लागली. म्हणलं काऊन रडायली? या गावातला माणूस मला 10 आडवा गेला तेव्हापासून उंदीर भेटणं. म्हणजे काही इतके नालायक आहेत. हे मांजराला आडवे गेल्यावर मांजराला उंदीर भेटत नाहीत आणि ते मांजराला नाव ठेवतात टाचक्या. अरे कंटुल्या, तू काय लायकी आहे का लोकांना? नाही काय काही मनाचं शास्त्र सांगते. एक जण म्हणला भरलेली घागर आडवी गेल्यावर शुभतेचं प्रतीक असते. बर 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 हो. आणि 60 वर्षाची माय घागरीनं पाणी आणायली तुला आंघोळ घालायली तेव्हा तू शुभ संकेत कुठं मातीत गेला नालाय का? 60 वर्षाच्या माईनं पाणी आणून तुला आंघोळ घालावा का? अरे तू पाणी आणून तिला आंघोळी घालावा, याला शुभ संकेत आहे. या नाटक्यानं परमार्थाचा नाश केलाय सगळा भडव्यानं. विठाला 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 चला शरभंगू देव प्रभू रामचंद्र येणारे शुभ संकेत झाले. रडू लागले. शिष्याने विचारलं गुरुजी रडता का? अरे विश्वाचा बाप भेटी करता यायलाय, नुसता भेटी करता नाही दर्शन करता यायलाय. शिष्य काय म्हणले? कैलास बुवा गुरुवर्य आमची लायकी नाही देवाची भेट घ्यायची, पण तुमचे पाय सापडेत म्हणून आम्हाला रामचंद्र पाहायला भेटायलेत. तुम्ही नाराज होऊ नका, येऊ द्या. काय म्हणले शरभंगू? येऊ द्यायला हरकत नाही, पण माझ्या अंगातून आळ्या येतात, माझ्या अंगातून रक्त पडतंय, माझ्या अंगातून पू पडतंय, सगळं अंग जखममय झालं होतं. आणि प्रभू रामचंद्रानं पायावर डोकं ठेवलं तर त्यांना मळमळ होईल आणि मला मालकाला त्रास द्यायचा नाही. एक शिष्य किती हुशार होता. निसर्गाची क्रिया बदलायची ताकद तुमच्यात आहे. मग रामचंद्र दर्शन घेऊस तर शरीर बदला ना, बदलन शरीर. नखात बोट घातलं, पायाच्या नखात बोट घातलं, टर 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 उलटी त्वचा काढली, एका गथुड्यात बांधली आणि शिष्याला सांगितलं लपून ठेव. सोन्याला लाजविल इतकं सुंदर शरीर.
साधूत काय ताकद आहे महाराज, सोन्याला लाजविल इतकं सुंदर शरीर. एक शिकलेलो मला म्हणला, महाराज असं कसं करता येईल, तुमच्या गोळ्या संपल्यात का? म्हणलं नाही संपल्याकडे, पण तू संप्रदाय शंकाखोरीस हरामखोरा, तुला आपल्यावर विश्वास नाही. तुम्हाला एक सांगू का, विश्वास आपल्यावर धरायचा. एक बाई शेजारणीला म्हणायची, तू अनावरा घोंगडी इतका गोरा आहे. एक बाई शेजारणीला काय म्हणायची, तुझा नवरा घोंगडी इतका गोरा आहे. तुम्हाला असं वाटतं का घोंगड्या काळ्याच असत्या, ढवळ्या नसत्यात? मग इतक्या कस काय हसल्या, कस काय खसखस पिकली तुमची? अशी कुठेही शंका नाही घेतली पाहिजे. पण तिचा नवरा खरंच एका घोंगडी सारखा होता. शेजारीन म्हणायची, माय सकू तू नवरा कसा घोंगडीवानी दिसत बाई, हसला तर दात दिसत येत, इतका काळा आहे. किती दिवस ऐकन कैलास बुवा? 6 महिने ऐकलं. 6 महिन्याच्या नंतर ती म्हणली, द्वारकाबाई मग काळा असू दे ना, पण अंधार पडायच्या आधी बाजाराची पिशवी घेऊन येतो. तू गोरा पाने सिनेमात नाचायच्या लागी, पण पोरं तू संध्याकाळी 11 वाजता हुडकून आणते, कुठं बस स्टँडच्या मोतारीला झोपलाय म्हणून. असू द्या काळा, पण चांगला होता. कोणावर विश्वास त्याचा? आपणही पंढरपुरातल्या निळ्यावर विश्वास ठेवा. पंढरपुरीचा निळा व्हा वन्याचा पुतळा. महाराज निष्ठा पाहिजे, आपल्या ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निष्ठा पाहिजे. एक वाक्य ऐकतं का मराठीतलं, साधं जुनं वाक्य, शिकलेले लोक नव्हते. आपल्याच्या पायथ्याला बसा, पण हा संप्रदाय मानित नाही, तो किती श्रीमंत असला तरी त्याच्या उशाला बसू नका. आपल्याच्या पायथ्याला बसा, आपल्याच्या चपलापाशी बसा. कोणाच्या? हा संप्रदाय मानणारा आपला आहे, त्याच्या पाय चपलापाशी बसा. ह्या संप्रदायाला जो मानित नाही का, त्या हरामखोराच्या गादीवर उशाल पण बसू नका. इतकं कळालं तरी बस झालं. लय सवय लागली हो. किती देव आहेत आपल्याकडे, किती देव? 33 कोटी, पण सात्विक देव आहेत ना. तरी जो मसुबा बोकड्या खातो त्याला पण निघाल्याच. आणि बोकड्या खाणारा देव चांगला आहे का? शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते. बोकड्या किती नालायकी सांगू का? मला फक्त त्यांना चिमटा घ्यायचा आहे, माळकरी ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का, त्यानं कोंबडेन बोकडे खाणाऱ्या देवाच्या पुढं डोकं ठेवायचं नाही. बाकीच्या याचं सांगायला मी काय गुत्त घेतलं नाही. फक्त ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांनी मालकाचं ऐकायचं. शेंदरी हेंदरी दैवत ते कोण पूजी होती. जे आपल्या पोटाकरता भीक मागायले ते तुमचं काय देणार आहेत? बोकड्या किती नालायक सांगू तुम्हाला. बोकड्या जर सकाळी 7 वाजता जन्माला आला, शेळीला 2-2 पिलं होतेत ना, शेळीत म्हणते का तुमच्याकडे? शेळीला 2 पिलं होते धर्मराज बुवा. तर एक बोकड्या झाला आणि एकीला जिला जी मादी असते तिला काय म्हणता तुम्ही? पाठ. आणि नराला बोकडच म्हणता ना. मग ती पाठ कोण आहे? त्याची बहीण. आणि त्या बहिणीचा हा बोकड्या कोण आहे? भाऊ. आजच्या रात्रीचं ऊन गेलं, दिवसाचं रात्र गेली, उद्याचा प्रकाश पडला आणि परवाच्या दिवसाचा प्रकाश पडला की बोकड्याला बहिणीतलं अंतर कळत नाही. तिसऱ्या दिवसाचा सूर्य पाहिल्यावर ज्याला बहिणीतलं अंतर कळत नाही तो किती नालायक बोकड्या असेल. आणि हा नालायक बोकड्या ज्या देवाला आवडत होतो, देव किती नालायक असेल. मग ह्या नालायक देवाच्या पुढे जे पाया पडते ते किती हरामखोर असतील. पटलं मान्य करा, नाही पटलं नका मानू. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं, मला बोलवू नका. आणि तुम्ही कोण आमचं धड करणार आहेत? महाराज तुमच्या गावातल्या माणसांनी जर मला 2 कोटी रुपये दिले आणि जाताना अजिंठ्याला अटॅक येऊन मेलो तर काय चाटायचे का ते 2 कोटी रुपये? मग भलं करणारा कोण आहे? पंढरपुरातला मालक आहे. म्हणून मी कशाला तुम्हाला तेल लावून चोंभाळू? चोंभाळते यायला चोंभाळायचं ते. मला एकच बायको आहे, त्याच्याकरता लय मोठं चोंभाळीत नाही. विठाला 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 बंदित्वाच्या काळी शिकलेलं म्हणलं, महाराज हे खरं आहे का? हे खरं आहे का? त्वचा काढता येते का जिवंत माणसाची? ऐक म्हणलं सोमळ्या. पोटाचं ऑपरेशन झालं, पंढरपूरच्या वारीहून द्वादशी सोडी घरी आलो मोठ्या सोहळ्यातून आषाढीच्या. आणि काल्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संभाजीनगरला एका डॉक्टरनं 9 इंच पोट गिरगावच्या बाळूचं कापलं. माझ्या काळात टाके नव्हते, स्टॅपलर, पिना स्टॅपलर मारले. सुट्टी झाली, घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर 4 दिवसाला पुन्हा वापस जाऊन त्या पिना काढल्या. पण पिना काढत असताना 2 स्टॅपलर मधून पाणी आलं. त्याच्यावर 10 दिवस वाट पाहिली पण ते पाणी बंद होत नव्हतं. म्हणजे ती जागा खराब झाली.
डॉक्टर साहेबांनी सांगितलं, महाराज आता त्या जागेवर ऑपरेट करता येत नाही, तो भाग कापता येत नाही, फक्त तिथला घाण भाग काढून मांडीचं 1.5 इंच कातडं काढ, माझ्याच, बैलाच्या नाही, शेळ्या मेंढ्याच्या नाही, माझ्याच गिरगावच्या बाळूच्याच उजव्या मांडीचं 1.5 इंच कातडं काढलं, त्वचा काढली, इथं चिटकिली, 9व्या दिवशी जखम साफ. कोण्या डॉक्टरनं? आताच्या. मग आत्ताचे डॉक्टर जरी इतके विद्वान असतील तर प्रभू रामचंद्राच्या काळातले महाराज काय गोट्या खेळणार होते का? हा, गोट्या खेळणार होते ते? मग आत्ताच्या मानवी डॉक्टरांना मांडीची त्वचा काढून पोटाला लावता येते गिरगावकराच्या, इतके माझ्या महाराष्ट्राच्या मातीतले डॉक्टर विद्वान आहेत. तर त्या काळातले शरभंगू किती विद्वान असतील? कोण शरभंगू सांगू? या पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात 1 नंबरचा डॉक्टर झाला. त्या डॉक्टरचं नाव आहे धन्वंतरी, आणि ते धन्वंतरी शरभंगूच्या पायाला. जगातला 1 नंबरचा डॉक्टर धन्वंतरी, जगातला 2 नंबरचा डॉक्टर कोण? सुशेन. आता 3 आणि 4 घरी गेले, पण 1 नंबरचा कोण? धन्वंतरी. मग जगातला 1 नंबरचा समुद्र मंथनातून निघलेला 14 रत्नापैकी 1 रत्न शरभंगूच्या पायावर डोकं लावतो. मग त्या काळातला आजही विद्वान डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये धन्वंतरीचा फोटो असतो. अमृताचा कलश हातात घेतलेला, अशी चतुर्भुज मूर्ती, त्याला धन्वंतरीची प्रतिमा म्हणतात. आणि ही वैद्यकीय क्षेत्रातल्या मोठ्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये असते. म्हणजे आजचे सगळे डॉक्टर कोणाला मानतात? धन्वंतरीला. आणि धन्वंतरी कोणाला मानतो? शरभंगूला. मग शरभंगूनं त्वचा काढली नाही असं खोटं मानणारा किती नालायक? ही सगळी त्वचा काढली, त्वचा काढून बाजूला ठेवली. लक्ष्मणजी फिरायला गेले, प्रभू रामचंद्र आले, दर्शन झालं, विचारलं तुम्हाला काय पाहिजे? टाइम संपला का महाराज? हा, असं पण संपला तर नाही ना. संपल्यावर मला बोट करा बरं का, उगा आगाव नका, लोकांना त्रास द्यायची माझी इच्छा नाही. मला सकाळी काला आहे पुन्हा येनुऱ्याला, आणि पुन्हा ते येनुऱ्याचा काला करून पुन्हा मला राजुरेश्वर गणपती बाप्पाचे तिथे यायचं. परवाला जन्म आहे देवाचा, उद्या तिथे कीर्तन. हा, तुम्हाला त्रास नकोय आणि तुमच्या टायमाच्या आधी कमी पण नकोय. उगाच सणाला हाताला लावलंय म्हणून कीर्तन कमी केलंय, मापात पाप नकोय. विठाला 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 विठाला. 27.5 वर्षात महाराष्ट्रात कोणी म्हणायचं नाही दांडी हाणली. 27.5 वर्षात महाराष्ट्रात अजून कोणी म्हणायचं नाही गिरगावकरांनी तारीख घेतल्या. हा, तारीख घ्यायला 2-4 फोन करायला लावतो, त्याबद्दल माफ करा. मग तुमची मिती चुकू नये, तिथी चुकू नये, तारीख चुकू नये, याच्याकरता लावतो, त्याबद्दल काय नाही. पण एकदा दिल्यावर नाही. चला, मला साहेब सांगत होते करा ना आजच्या दिवस आराम. नको म्हणलं, नको, जाऊ आपलं तिथं. योग असा आला, लक्ष्मणजीनं ते पाहिलं शरीर. प्रभू रामचंद्राचं बोलणं आटपलं. लखन चला. शिष्याला विचारलं काय? आमच्या गुरुजीची खरी त्वचा आहे, पक्षी जर वरून गेला तर चक्कर येऊन पडत होता, इतकी घाण वास येत होता. शिष्यांच्या वळणी पडलं होतं. साखर कारखाना ज्याच्या गावाला आहे त्याला वास येत नाही, आणि आपण साखर कारखान्याच्या जवळून गेल्यावर बंद गाडीमध्ये पण वास येतो का नाही? मग जिथं साखर कारखाना त्यांना ते पचनी पडले, त्यांना वळण पडले. शिष्याला वळणी पडलं होतं. पण नवीन माणूस गेला की शरभंगू मुनीश्वरीच्या अंगाचा वास येत होता, पक्षाला सुद्धा. प्रभू रामचंद्राने विचारलं काही अडचण? काहीच नाही म्हणले, काहीच अडचण नाही, एकच अडचण आहे देवा, ती पुढे. मग लक्ष्मणजी गेले आणि सांगितलं प्रभू तुम्ही काही विचारलं का? सगळं विचारलं, पण काही नको. ऐका ना म्हणले दादा, तुम्ही ज्यांच्या महाराजांचं दर्शन घेतलं त्या महाराजांचं जे शरीर आहे का ते खरं नाही, खऱ्या शरीरातून आळ्या निघतात. जाऊन त्यांना विचारा बरं. वापस आले म्हणजे तुमचं शरीर चांगलं करायचं का? शरभंगूनं सांगितलं प्रभू माझं शरीर तुम्ही सोन्याचं एका शकंदात करताल, पण माझा राहिलेला भोग जाळतान का? तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं महाकर्माचं गाठोडं माझ्याकडे आहे, म्हणून मला बिना चपलाचं फिरावं लागतंय. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्म जर मला माझं चुकवता येत नाही तर तुमचं कसं चुकवता येईल? तर काय म्हणले शरभंगू, देवा कर्म जर चुकीता येत नसेल तर शरीर सोन्याचं कशाला करतो? पुढच्या जन्मात पुन्हा शरीरातून आळ्या पडत्याल, म्हणून मला भोगून भोग त्यागायचा आहे. नको, पण एक अडचण आहे, गार पाण्यानं आंघोळ केल्यावर जरा त्रास होतोय, गरम पाण्याची व्यवस्था कर. प्रभू रामचंद्रानं बाण मारला आणि उनकेश्वरला गरम पाण्याचा कुंड आहे, 1000 फुटाचे बोर घेतले, पाणी गरम येत नाही आणि याच्यातलं गार होत नाही. आमचा मित्र जरा शहाणा होता, पैशावाल्याचं होतं, त्याला शरभंगूच्या दर्शनाकरता माहूरला गेलो कुलस्वामिनीच्या, आणि मग उनकेश्वरला गेलो. तिथे गेल्यावर आंघोळ राहिली होती. मी म्हणलं तीर्थात आंघोळ झालती, पण म्हणलं तीर्थात आंघोळ करावं. ते म्हणलं आपण काय कुठं खड्ड्या खोड्या गार पाण्यात आंघोळ करीत नाही, मला सर्दी होती. मी त्याला मधात ढकललं, पाणी गरम लागलं. म्हणलं महाराज पाणी गरम कोण केलं? म्हणलं तुझ्या मेवणीनं गॅस लावलाय खालून, गॅस
गॅस लावला. म्हणे महाराज किती दिवस पाणी? प्रभू रामचंद्राच्या काळात पाणी गरम झालंय आणि चंद्र सूर्य येतोपर्यंत गार होणार नाही. त्याच दिवशी माळ घातली त्या नालायकाने. तुम्ही म्हणताल माळ घातलं तरी विकस काय नालायक? हे आडमुठपणा केला ना आता लोक, म्हणून त्याला नालायकपणा म्हणतात. ज्या वेळेला साक्षात्कार पाहला की या देशातल्या संतांची ताकद किती, धरणी माता त्यांना गरम पाणी देती, इतका शरभंगूचा अधिकार आहे. महाराजीचा स्पर्श झाला ती माती पवित्र होती, इतका शबरीचा अधिकार आहे. महाराज देवाचं दुःख पाहिल्याच्या नंतर प्राण त्यागती, तिचे येणे जाणे खुंटले म्हणून 19 क्रमांकाची खुर्ची शबरीला प्राप्त झाली. इतका दर्जा साधूचा मोठा आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय बानू त्यांचा महिमा वारुवाद, काय वाणू त्यांचा महिमा वारुवाद, चा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वारुवाद, काय त्यांचा महिमा वारुवार, काय त्यांचा महिमा वारुवार, काय हरि भक्त थोर भूमंडळी, 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 हरि भक्त हरि भक्त थोर भूमंडळी, हरि भक्त थोर भूमंडळी, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, गुरुजी सुपेकर बुवावर बापूला खुश आहेत ते एका जिल्ह्यातले आहेत ना. हे काय गपळी झळकतीन आपलं तुपलं ओळखीती पा हाय का असा असतोय बापू. विठाला विठाला कैलास बुवा 8:30 ते 10:30 पण चला चलतो. चांगल्या महात्म्याच्या पदस्पर्शानं पुणे झालेली भूमी पुढे सरकतो, काय ताण नाही. एरवी तरी नालायक 2-2 वाजू तर मोबाईल खेळत बसतेत ना. काय त्याचे चुल